नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्या. अजित पवारांनी घेतलेली भूमिका पटली नाही. अजित पवार यांच्यासारखा माणूस वयस्कर माणसाची किंमतही करत नाही. सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांची अजित पवारांच्या विरोधात भूमिका. आपली ओळख शरद पवारांमुळे आहे. विरोधक देखील शरद पवारांचं नाव काढतात. श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांचं अजित पवारांना उद्देशून वक्तव्य. पवार कुटुंबियांची ओळख शरद पवार आहे. पवार कुटुंबीय म्हणून श्रीनिवास पवारांची भूमिका सामान्य माणसाला पटणारी आहे. रोहित पवारांची प्रतिक्रिया. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी अजित पवार वगळता सर्व पवार कुटुंब मैदानात. अजित पवारांना शह देण्यासाठी पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी. सुनेत्रा पवारांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू. सुनेत्रा पवार यांच्या हवेली तालुक्यातील गावांना भेटीगाठी. हवेली तालुक्यातील खेड शिवापुरात होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन. क्रांती ज्योती महिला प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम आयोजित. सुनेत्रा पवार यांनी कार्यक्रमाला लावली हजेरी. धैर्यशील मोहिते पाटलांच्या बैठकीनंतर माढा लोकसभेतला तिढा वाढला. संजय शिंदेंच्या फार्म हाऊसवरती खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर समर्थकांची भेट. सांगली लोकसभेच्या जागेसंदर्भात विश्वजित कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत यांनी घेतली बाळासाहेब थोरातांची भेट. सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आग्रही. आमदार संग्राम जगताप भाजप खासदार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी मैदानात. गेल्या निवडणुकीत जगताप सुजय विखेंच्या विरोधात होते उमेदवार. गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांचा सस्पेन्स कायम. गडचिरोलीच्या जागेसाठी अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले नाहीत. गडचिरोलीसाठी कोणाला उमेदवारी मिळते याकडे लक्ष. गडचिरोलीमधून धर्मराव आत्रामांना कमळाच्या चिन्हावर लढवा. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अजित पवारांकडे मागणी. अजित पवारांचा होकार आल्यानंतर आत्राम भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरनं दावे प्रतिदावे. भाजपच्या चिन्हावरती उमेदवार देण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी. तर शिंदे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारीसाठी दबाव तंत्राचा वापर. लोकसभेची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर. कोल्हापुरात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती पोलिसांची तपासणी. तर कोगनोळी टोल नाक्यावरती वाहनांची तपासणी. माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला. अमर साबळे सोलापुरातनं लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक. सोलापूर लोकसभेसाठी शरद बनसोडे यांचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना फोन. लोकसभेची उमेदवारी देण्याची बनसोडेंची मागणी. मंत्री गिरीश महाजनांनी घेतली शिवेंद्र राजेंची भेट. तर शिवेंद्र राजे भोसलेंसोबत महाजनांची बंद दाराआड चर्चा. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग. महायुतीकडनं मीच उमेदवार. शिवाजीराव आढळरावांचा दावा. महायुतीकडनं मला कामाला लागण्याचे आदेश. मुख्यमंत्र्यांकडनं मला उमेदवारीचे संकेत. आढळरावांचा दावा. परभणीमध्ये खासदार संजय जाधवांना मराठा युवकांचा विरोध. मारुतीचं दर्शन घेण्यासाठी आलेले असताना युवकांचा विरोध. संजय जाधव ठाकरे गटाचे खासदार. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यामधील उंदरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला आलेल्या महिला आमदाराचा सासऱ्यांना मराठा युवकांचा विरोध. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या सासऱ्यांविरोधात मराठा समन्वयकांची घोषणाबाजी. नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक. आरक्षण मिळेपर्यंत गावात राजकारणी नेत्यांना गावबंदी. मराठा समाजानं बंदीचे फलकच लावले. मनोज जरांगे पाटलांच्या अडचणींमध्ये वाढ होणार. बीडमध्ये आतापर्यंत जरांगेंविरोधात 9 गुन्हे दाखल. तर इशारा सभेत वापरलेल्या जेसीबीवरती कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे संकेत. मनोज जरांगेंच्या परळीतल्या महासंवाद बैठकीला प्रशासनानं परवानगी नाकारली. 20 मार्च परळी वैजनाथमध्ये महासंवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या गावोगावी बैठका. लोकसभेसाठी 1000 उमेदवार अर्ज भरण्यासाठी संकल्प. तर राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी. अकोला पश्चिममध्ये होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत सकल मराठा समाज 400 उमेदवार उभे करणार. सकल मराठा समाजाचे समन्वयक राजे देशमुख यांची माहिती. लातूर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडनं अद्याप उमेदवाराचा शोध सुरूच. भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या विरोधात काँग्रेस तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत. बीडच्या परळीमध्ये थकीत कर वसुलीसाठी नगरपालिकेकडनं फलकबाजी. तर आधी सुविधा द्या, नंतर कर वसुली आणि जप्तीची कारवाई करा. नागरिकांचंही फलकाद्वारे प्रत्युत्तर.
लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर वर्धा शहरातील होर्डिंग्स, बॅनर, फलक काढायला सुरुवात. शहरामध्ये नगरपालिकेच्या पथकाकडून होर्डिंग्स हटाव मोहीम. जेव्हा प्रशासनाला नाही राहिले भान, न राहिली आम्हा मतदारांची जाण, मग आम्ही काय करावे मतदान. पुण्याच्या पाषाण भागातील प्रशासनाला कंटाळलेल्या नागरिकांची फलकबाजी. रत्नागिरीमधील राजकीय फलक झाकण्याचं काम सुरू. आचारसंहिता लागू झाल्यानं नगर परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर. छत्रपती संभाजीनगरमध्ये फलक काढण्यावरनं महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की. संतापलेल्या नागरिकांनी ते राजकीय बॅनर आहे असा सवाल करत कर्मचाऱ्यांना झापलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलीस ॲक्शन मोडवर. प्रतिबंधात्मक कारवाया सुरू. निम्न लष्कर बल जिल्ह्यामध्ये दाखल. पुण्यामध्ये पोलिसांचं खेड तालुक्यासह राजगुरुनगरमधनं पथसंचलन. मोठ्या संख्येनं पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा दलाचे जवान पथसंचलनामध्ये सहभागी. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. सरकारनं पंचनामे करून मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. यवतमाळ जिल्ह्यातील 7 तालुक्यांना वादळी पावसानं झोडपलं. अवकाळीनं पिकांचं प्रचंड नुकसान, तर काही भागात गारपीट. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. गारपिटीमुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान. पंचनामे करून सरकारनं मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. वाशिम जिल्ह्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसामुळे संत्रा बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सरकारनं बागेचा पंचनामा करून मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी. अमरावती जिल्ह्यातील 988 गावांवर जलसंकटाचं सावट. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती. मेळघाटातील 3 गावात टँकरनं पाणी पुरवठा सुरू. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक. मांजरा धरणामधनं आता आठवड्यामधनं 3 दिवस पाणी उपसा बंद ठेवण्याचा महानगरपालिकेचा निर्णय. दिवा शहरातील गणेशनगर परिसरात पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया. मध्यरात्री अचानक पाईपलाईन फुटल्यानं परिसरात पाणीच पाणी. पहाटेपासून दुरुस्तीचं काम सुरू. मालेगावातील गिरणा आणि चणकापूर या धरणातील पाणीसाठ्यात घट. पाणी टंचाईमुळे टँकरच्या मागणीत मोठी वाढ. ग्रामीण भागात रोज टँकरच्या 40 फेऱ्या. भंडाऱ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी हलका तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस. पंढरपूरच्या श्री विठ्ठल मूर्तीचं संवर्धन करण्यासाठी गाभाऱ्यातील ग्रॅनाइट काढण्यास सुरुवात. विठ्ठलाच्या मूर्तीला कोणताही धोका होऊ नये यासाठी बुलेट प्रूफ काचेचं कवच. इगतपुरीमधील एका घरासमोर बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. 3 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद. नागपुरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा प्रकार उघड. अड्डा चालवणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून अटक, तर 4 तरुणींची सुटका. धाराशिव जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा. बसमधील गर्दीचा फायदा घेऊन आरोपीनं केला होता विनयभंग. धाराशिवमध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या 2 चोरांना अटक. 11 मोटरसायकली जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई.